राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. होय नाही करता करता शेवटी एकेकाळ महाराष्ट्राचे बेस्ट सीएम, फेसबुक हिरो, सुप्रसिद्ध घर कोंबडे एकदा खुराड्याच्या बाहेर पडले. मी मातोश्री फक्त त्याच वास्तूला मानतो ज्या वास्तूमध्ये हिंदू हृदय सम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे आणि मा मीनाताई ठाकरेंचं वास्तव्य होतं. आमच्या दृष्टीनं ते तीर्थक्षेत्र आहे, तीच आमची मातोश्री आहे. त्याच्यामुळं हा घर कोंबडा खुराड्याच्या बाहेर पडला. बरं, आपण खुराड्याच्या बाहेर पडलोत, कशासाठी पडलोत? तर जे 6 खासदार आपल्याला सोडून गेले त्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्यावर टीका करायची, त्यांचं आपण काय वस्त्रहरण करायचं हे डोक्यात ठेवून. म्हणजे बघा हेतू कसा आहे, किती घाणेरडा हेतू आहे. अरे बाबा, जे 6 लोक तुम्हाला सोडून गेलेले आहेत, तुम्ही आत्मपरीक्षण करा ना. एखादा माणूस आपल्याला का सोडून जातो? आता ठाकरेंचं एक दुर्गुण असा आहे की त्यांच्यासमोर कुणी आपल्या हक्काची मागणी केली, कुणाला आपल्या हक्काची जाणीव झाली की ते त्याला गद्दार म्हणून मोकळे होतात. अलीकडच्या काळात हाच पॅटर्न आहे. कुणी त्यांच्या विरुद्ध काही शब्द बोलला की हा गद्दार आहे. आणि मग संजय राऊतला सोबत घेतलं. उद्धव ठाकरेचं एक वक्तव्य असं आहे, आमच्याकडं ओव्या आहेत, त्यांच्याकडं शिव्या आहेत. ते वक्तव्य ऐका तुम्ही. आणि त्याच वक्तव्याला ऐकून ज्या संजय राऊतच्या तोंडातून ओव्या बाहेर पडतात त्यासुद्धा तुम्ही ऐका. उद्धवजी, त्या संजय राऊतच्या तोंडाला व्यसन घाला. आमच्याकडं ते धानात ज्यावेळेस पाळ्या बिळ्या घालायच्या असतील बैलाच्या तोंडाला मुंगसं बांधते ते, कारण बैलांनी ते धान्य खाऊ नये म्हणून. तसे त्याच्या तोंडाला मुंगसं बांधतात. तो काय बोलतोय? बरं, तुम्ही घेऊन गेलात. बघा, आमच्याकडे ग्रामीण भाषेत थोडं, आम्ही निजाम सर्किटमध्ये असल्यामुळे ग्रामीण भाषेत आमची एक म्हण आहे, बिल्ली के खाब में छितडे. म्हणजे यांच्या स्वप्नात फक्त पैसे आणि खोकेच असतो, दुसरं काहीही नसतं. मग हा 100 खोके घेऊन फुटला, तो 50 खोके घेऊन बटला. आणि तुम्ही एखाद्याला गद्दार म्हणताना आणि एखाद्याला निष्ठावान म्हणताना त्यांच्या आईबापापर्यंत जात आहे. मला सांगा, गद्दारी कुणी केली नाही? उद्धव ठाकरे, आपण गद्दारी केली नाही असं तुम्ही छाती ठोकपणे सांगा. आणि तेही हिंदू हृदय सम्राट स्वर्गवासी बाळासाहेबांच्या समाधीपुढे उभं राहून सांगा की तुम्ही गद्दारी केली नाही. संजय राऊत तुम्ही त्या लायकीचं समजत नाही. अहो, या संजय राऊतच्या नादी लागून तुम्ही जनादेशाच्या विरुद्ध 2019ला गद्दारी केलेली. तुम्हाला दुसऱ्याला गद्दार म्हणण्याचा काय अधिकार आहे? तुम्ही जर पाप केलं नसेल तर दुसऱ्याला पापी म्हणण्याचा तुम्हाला अधिकार आहे. बरं, आता हे दरम्यान काय झालं की उद्धव ठाकरे दौऱ्याला निघाले. त्यांनी नागपूरपासून दौरा सुरू केला. आणि मग त्या नागपूरच्या विमानात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. आता कधी कधी असं होतं, म्हणजे माझ्याही आपल्या सर्वांच्या आयुष्यात असं होतं का आपण एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो, पण आपण आणि ते संसार एकत्र करू शकत नाही. आणि मग कधीतरी 15, 20, 25 वर्षांनी ती व्यक्ती आपल्याला भेटते. मग ती व्यक्ती सुखी समाधानी असली तरी आपल्याला जेलसी वाटते, ती व्यक्ती दुःखी असली तरी आपल्याला कुठंतरी हुरहुर वाटते. तसा काहीसा प्रकार उद्धव ठाकरेच्या बाबतीत झाला मला वाटतं. त्यांनी एकदम देवेंद्र पाहिल्यावर त्यांना भडभडून आलं आणि त्यांच्या लक्षात आलं की देवेंद्रची किती कोंडी होते. आता मला खाली कॉमेंटमध्ये लोक सगळं म्हणतील की बाबा तुम्ही देवेंद्र कसे एकेरी नावाने हाका मारतात. ते एक पारिवारिक नातं आहे, ते मुख्यमंत्री आहेत, त्यांचा तो योग्य सन्मान मी ठेवतो आहे. पण बोलण्याच्या ओघात हे निघून जातं, त्याच्यामुळं मला तुम्ही क्षमा करा. पण उद्धव ठाकरेंना असं वाटलं की आता हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांनी जाहीर भाषणात म्हटलं आहे किती हतबल झालेले आहेत, त्यांचे किती पंख छाटलेले आहेत. दिल्लीश्वराने हे म्हणायला ते विसरले नाहीत. तिकडे काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते
पण हतबल होते, हतबल. म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री असा काय झालं. ह्या आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस. कारण त्यांना कळते की आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत. आपण करायचं काय, न्याय तरी कोणाकडे मागायचा, कोणतं दार ठोकायचं. कारण ते दार उघडलं तर पंख कापणार, हे दार उघडलं तरी पंख कापणार. म्हणजे जे काय वाचलंय ते वाचून जेवढे दिवस आहेत तेवढे ढकललेले बरे. या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत. म्हणजे कुठंतरी जुनं प्रेम ते असं उफाळून आलं आणि त्याने एका पत्रकार परिषदेमध्ये हे जाहीर केलं, जो मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल तर त्याला आमचा पाठिंबा असेल. आणि मागे वळून पाहिलं तर लोकसभेचे 3 खासदार आणि राज्यसभेचा 1 खासदार. आता मला सांगा, देवाभाऊ एवढे वेळ आहेत का या 4 लोकांचा, त्याच्यातल्या त्या संजय राऊतचा पाठिंबा घ्यायला? देवाभाऊचं राजकीय भवितव्य ठरणारा भारतीय जनता पक्ष सक्षम आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्षम आहे, देवाभाऊचं कर्तृत्व त्यासाठी आहे. त्यांच्या नशिबात असेल तर त्यांच्या कर्तृत्वानं या देशाचे पंतप्रधान होतील ना. तुमच्या मदतीची काही गरज नाही, तुमच्यापाशी राहिलंच काय. अरे नंगी नहायगी क्या और निचोडीगी क्या. 3 खासदाराच्या देवावर तुम्ही पाठिंबा द्यायला निघाले. आता आमदारसुद्धा राहतात का नाही तेही माहिती नाही. आणि मग तिथं जाईल तिथं टीका. हे परभणीत गेले, मग टीका करायला म्हणजे घाणेरडं बोलायला, तोंडाची गटार मोकळी करायला संजय राऊत सोबत नेलाच आहे. तो परभणीत काय म्हणला, परभणी साधारण बंडू द बॉस, म्हणजे बंडू जाधव हे खासदार आहे, तर बंडू द बॉस अशी एक बोली भाषेत परभणीत बोलतात. किती घाणेरडी कॉमेंट केली की मला ती तुम्हाला दाखवायला सुद्धा नको वाटते संजय राऊतनं. हा तिथं धाराशिवला गेला, काय काय बोलला ओमराजे निंबाळकरवर. अरे संजय राऊत, तुझ्या स्वप्नात फक्त पैसाच असतो. ते कोण आमचा भारतीय जनता पक्षाचा देवेंद्र फडणवीसच्या जवळचा तो काय कार्यकर्ता स्वयं कंबोज, मोहित कंबोजचे ते पिक्चरसाठी घेतलेले पैसे तर वापस करणार. नेहमी तुझ्या डोक्यात पैसे, यांनी 50 खोके घेतले, त्यांनी 150 खोके घेतले, हा खुनी माणसाच्या सोबत गेला. काय बोलतो, काय पुरावेत. आणि असा माणूस तुम्ही सोबत ठेवला. आणि तुम्ही उद्धवजी म्हणतात की आमच्याकडे ओव्यात आणि त्यांच्याकडे शिव्यात. तुमच्याकडे शिव्यात, तुमच्याकडे ओव्याचा काय संबंध आहे. आणि तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये काय सांगितलं की श्रीकांत शिंदे आता त्यांना मंत्री करायचं का नाही हे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युती ठरवेल. तुम्ही कोण बोलणार आहे. तुमच्या पोरांना तर ढुंगण धोता येत नाही, तुम्ही त्यांना नेता केलं, कॅबिनेट मंत्री केलं. अरे किमान त्या श्रीकांत शिंदेनं तुम्हाला पाजविलेली कोल्ड कॉफी आणि चिकन सँडविचला तरी जागा रे. डॉक्टर श्रीकांत शिंदे किती मेहनत करतायत ते तर पहा. तुम्ही घराच्या बाहेर पडत नाहीत. आणि तुमचा काय संबंध आहे की शिवसेनेनं कुणाला मंत्री करावं न करावं तुम्ही कोण ठरवणार. नाही, परंपरागत आम्हालाच मिळालं पाहिजे, दुसरं कोणी करायचं नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला. एकनाथजी शिंदेनं पहिल्या वेळेस आपल्या मुलाला मंत्री केलं नाही. उद्या करतील का नाही हे माहीत नाही, पण यांच्या पोटात किती दुःख बघायला बघा. डॉक्टर श्रीकांत शिंदेचं नाव नुसतं आलं, त्यांचा मत्सर, यांचा द्वेष जागा झाला. का आता आपलं पोरगं बसले घरी. अरे किमान डॉक्टर शिंदेनी जे लोकांसाठी, लोकांच्या आरोग्यासाठी एक स्थापन केलेलं ट्रस्ट आहे त्याचं काम तरी बघा. त्यांच्यावर असे कुणाच्या आत्महत्येचे गुन्हे नाही आहेत. पण तुम्हाला पोटदुखी, तुम्हाला काय करायचं, दुसऱ्याच्या घरात काय चाललं ते बघायचं. पण तुम्हाला असं वाटतं की एकनाथजी शिंदे कधी काळी आमचे उपनेते होते, कधी काळी मग ह्यांचा मग मुलगा कसा काय मंत्री होणार केंद्रात. अरे बाबा, जो तो आपल्या कर्तृत्वाने आणि कर्माने मिळवत असतो. कावळ्याच्या शापाने ढोर मरत नाही. तुम्ही किती बोटं मोडवली तरी जर डॉक्टर शिंदे केंद्रात मंत्री होणार असतील तर मंत्रीच होतील. तुमच्या शिवाशापाने त्यांचं काही वाकडं होणार नाही. उगं बसल्या जागी बोटं मोडू नका. आपल्या पोराला अधिक कार्यक्षम करा. काही अवकात नसताना सुद्धा आमदारकीला उभा केलं. माननीय राज ठाकरेंनी पाठिंबा दिला सुरुवातीला. आणि ज्यावेळेस राज ठाकरेचा मुलगा, तुमचा पुतण्या ज्यावेळेस उभारायची वेळ आली त्यावेळेस तुम्ही त्याच्याविरुद्ध कॅन्डिडेट उभा केला.
कशाला आम्हाला सांगताय गप्पा? तुम्हाला दुसऱ्याच्या पोरानं काय, भावाच्या पोरानं सुद्धा आमदार होणे वाटतं. मग डॉक्टर श्रीकांत शिंदे केंद्रात मंत्री झाले तर तुमच्या पोटाला म्हणजे आत्ताच मला वाटतं ओव्याचा काढाबिडा करून ठेवा, पोटदुखी तुमची थांबेल. म्हणून उद्धव ठाकरे, तुम्ही जो दौरा केलाय याला असं म्हणतात वराती मागून घोडं. आता सगळंच हातचं निघून गेलं आहे, बोलून काही उपयोग नाही. दुसऱ्याच्या निष्ठा तपासू नका. दुसऱ्याच्या निष्ठा तपासण्याच्या अगोदर स्वर्गवासी बाळासाहेबांच्या त्या सिंहासनासमोर जा, तिथं बाळासाहेब बसत होते, आणि डोळे झाकून म्हणा की तुम्ही खरंच युतीला निष्ठावान होतात का. दुसऱ्याच्या निष्ठा तपासण्या अगोदर आपल्या निष्ठा तपासा आणि मग दुसऱ्यावर आरोप करा. अगोदर आपण काय पाप केली ती याचा मनात पाडा घ्या आणि मग दुसऱ्यावर दगड मारा. म्हणून मी तुम्हाला म्हणतो उद्धवजी, तुमच्याकडं फक्त शिव्या, शाप आणि कोटी कोटी कुणी घेतले. तो तुमचा ठेवलेला सोकाना परभणीत काय म्हणला की बंडू जाधवनं, म्हणजे नाव घेतलं नाही पण यातल्या खासदारानं 2000 कोटी कमवले, हे यांच्या खरे पोटातली पोटदुखी आहे. अरे तुमचा जर त्यावेळेस तुमच्याकडंच होता ना हा खासदार, त्यानं 2000 कोटी कमवले, म्हणजे तुम्ही किती कोटी कमवले सांगा बरं. मग दुसऱ्याचे पैसे हे पोटदुखी तुमची खरी पोटदुखी आहे. तुम्हाला पैसे मिळाले त्यावेळेस तुम्ही गप्प बसतात. अहो लोक खोक्याने घेतलं तुमच्याकडे तर लोक फ्रीजचे खोके म्हणून सांगतात. म्हणून उद्धवजी, तुम्ही बाहेर कशासाठी पडलात आणि घरी जाताना काय घेऊन गेलात हा विचार करा. धन्यवाद.